बुलढाण्यात काल 65 रुपयांना मिळणारी साखर अचानकपणे 80 रुपये प्रति किलोवर पोहोचल्यानं ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। ठोक बाजारात साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून साठेबाजी केली जात असल्याचा आरोप किरकोळ व्यापाऱ्यांनी केलाय। प्रशासनानं अशा साठेबाजांवर तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे। किरकोळ बाजारात 65 रुपयांना मिळणारी साखर थेट 80 रुपये प्रति किलोवर पोहोचली असून घाऊक बाजारात दर 7,500 रुपये प्रति क्विंटल झालाय। आगामी काळात साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं ग्राहकांचं बजेट पुरतं कोलमडलं आहे। भाव रोजच वाढून राहिले। 4,000 पासून सुरुवात झाली तर आज 7,500 रुपये झालेले आहेत। कशी म्हणजे 4,000 नंतर झाले 4200, 4500, 45 पासून 5,000 झाली, 5,000ची 55 झाली, 55ची 6,000 झाली, 6,000ची 65 झाली, 65ची आज 75 झाली। हे दर किती दिवसातले आहे सर्व? एका महिन्यात एवढे भाव वाढले। अच्छा, काय ग्राहकावर काय परिणाम झालेला? ग्राहकावर म्हणजे ग्राहक नाराज होऊन राहिलेत। भाव एवढे भाव काऊन कशामुळे वाढायला लागले आम्हाला माहीत नाही भाव कशामुळे वाढायला लागले। काय शक्यता वाटते आणखी दर वाढतील? काहीच सांगू शकत नाही भाव। जसे फॅक्टरीने भाव वाढवतो तसे कारखान्याने भाव वाढवतो तसे आम्ही भाव वाढवतो। रेट पाहून तर असं मन वाटते का काय करावं आता माणसानं, गरीब माणसानं काय करावं। आता मागच्या महिन्यात आलतो तर 42 होती, आता आला तर 72 आहे आणि असं समजा का 30 रुपये लगभग वाढले। आता याच्यानंतर असं असेल तर गरीब माणसानं करावं काय? किती नेणार आता साखर? पहिले किती साखर नेत होते, आता काय? पहिलं आम्ही 5-6 किलो नेत होतो, आता काय 1-2 किलो न्यावं लागेल आणि ते आता आपल्या आम जेवर ते हे पडणार आहे परिणाम। साखरेच्या रूपात महागाईनं पुन्हा डोकं वर काढलंय। कारण काल अचानक 65 रुपये किलो मिळणारी साखर 80 रुपयांवर गेल्यानं साखरेच्या या दरवाढीमुळे गोडवा महागला असला तरी सर्वसामान्य गृहिणींच्या घरखर्चाचं गणित मात्र पुन्हा एकदा कडू झालंय। साखरेच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर पुन्हा एकदा भार पडलाय। आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या गृहिणींना आता साखरेच्या वाढत्या दराचा सामना करावा लागतोय। चहा, नाश्ता तसेच विविध घरगुती पदार्थांसाठी दररोज लागणारी साखर महागल्यानं महिन्याच्या किराणा खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे। सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढत असताना दर आणखी वाढण्याची भीती ग्राहकांना सतावते आणि त्यामुळे शासनानं साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होती आहे। श्रावण महिना चालू झाले, सणवार चालू झाले। श्रावण झालं की गणपतीनंतर नवरात्रात कडाकणी करायला लागतात। परत दिवाळी आली, दिवाळीला लाडू, करंज्या वगैरे सगळं करायला साखर घालायची की नाही किंवा लाडू करायचे की नाही हा सुद्धा प्रश्न झाला आहे। आणि आता इतर कसे सगळे एकमेकांना पदार्थ म्हणजे दिवाळीचे देतात ते सुद्धा आता द्यायचे की नाही हे सुद्धा लोक ठरवणार। इतकं म्हणजे हे झालं आहे आता साखरे पण महाग झाले, दर वाढल्यामुळे। त्यामुळे सरकारने जरा विचार करावा, सर्वसामान्यांचा त्यांनी विचार करावा, गोरगरिबांचा सुद्धा। सोलापूरच्या बालाजी सरोवर हॉटेलमध्ये भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटनेची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत SIR सह आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय। आगामी 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा पाया मजबूत करण्यावर आता बैठकीत भर देण्यात आलाय। याच बैठकीदरम्यान तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात कळंब नगरपालिकेच्या 10 नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केलाय। शासकीय योजनांच्या मंजुरीसाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावेच लागतात असा खळबळजनक दावा लातूरच्या चाकूर तालुक्यातल्या आटोळा येथील सरपंच महेश वक्ते यांनी ग्रामसभेत केलाय। विहीर, गोठा आणि घरकुलाच्या मंजुरीसाठी पंचायत समिती स्तरावर किती लाच द्यावी लागते याचं थेट रेड कार्डच त्यांनी ग्रामस्थांसमोर मांडलंय। या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। या घटनेमुळे तीव्र संतापही व्यक्त होत आहे। प्रशासनानं या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा टेंडर घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। या कथित घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करत मवियाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जामनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। त्यासोबतच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे।
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महासिंहस्थ नावानं सुरू केलेल्या ब्रँडिंगवरून नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धर्मशास्त्रात महासिंहस्थ असा कुठेही उल्लेख नसल्याचा दावा करत साधू महंतांनी या नावाला तीव्र विरोध दर्शवलाय. प्रशासनानं शहरात ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंग्समुळे आता या नावावरून धार्मिक आणि प्रशासकीय वाद निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. धुळे तालुक्यातल्या उडाणे येथे ग्रामसभेच्या आयोजनावरून ग्रामस्थ आणि प्रशासनात जोरदार वाद झालाय. ग्रामपंचायतीतील लाखो रुपयांचा कथित भ्रष्टाचार दडपण्यासाठीच ग्रामसभेबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक तरुणांनी केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रशासनानं वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या विखर्णी येथील शेतकऱ्यांना 1.5 एकर कोथिंबीरवरील रोटावेटर फिरवून उद्ध्वस्त केले. कोथिंबीर जोडी अवघी 1 रुपयाला विक्री होत असल्यानं शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही फिटत नाहीये. 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी 10,000 रुपये शेकडा विकणारी कोथिंबीर अवघी 200 रुपये शेकडा विकली गेल्यानं कोथिंबीर उत्पादन शेतकरी हवालदिल झाले आहेत. नाशिकमध्ये जीवघेण्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक जणांचे मृत्यू झाल्यावर आता प्रशासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या रस्त्यांची पाहणी करतात. त्यावेळी भाजपचे नगरसेवक अमल दिनकर पाटील सातपूर भागात रस्ते दुरुस्तीच्या पाहणीसाठी गेले होते. तेव्हा जेसीबीचा धक्का त्यांच्या पायाला लागला आणि ते जखमी झाले. पायाला दुखापत झाल्यानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे अमल पाटील काल नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये व्हीलचेअरवर सभागृहात येताना पाहायला मिळाले. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्या ठिकाणी एवढे मोठा ठेका दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचं मटेरियल स्टॅकमध्ये नसताना 3 तासात फक्त 2 ट्रॅक्टर मटेरियल त्या ठिकाणी आलं आणि रात्री 12:30 वाजता त्या ठिकाणी जेसीबी काम करत असताना डिवायडरमध्ये माझा पाय अटकला आणि माझ्या पायामध्ये दोन्ही एक टीबी आणि फिबुला म्हणून 2 बोन्स असतात ते पूर्णपणे क्रॅक झाले. 2 सर्जरी माझ्या या पायावरती शस्त्रक्रिया पार पडल्या. उद्योगमंत्री उदय सामंत आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशांना अवघ्या 3 दिवसात तिलांजली दिल्याचं पाहायला मिळतंय. बेशिस्त आणि मुसर वाहन चालकांचा त्रास सुरू असून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनांमुळे तळवडे मार्गावरच्या महिंद्रा कंपनीसमोर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. कठोर कारवाईचे आदेश देऊ नये. पिंपरी चिंचवड पोलिसांचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून प्रत्यक्षात कोणतेही पोलीस मैदानात दिसत नाहीयेत आणि त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी वाहतूक समस्येवर दिलेल्या शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म डेडलाईनमध्ये खरंच काम पूर्ण होईल का असा संतप्त सवालही आता उपस्थित केला जातोय. पनवेल महानगरपालिका हद्दीतील वाढत्या पाणी टंचाई विरोधात काल मनसेनं कळंबोलीत आक्रमक आंदोलन करत सिडको प्रशासनाला जाब विचारलाय. खारघर, तळोजा, कळंबोली आणि कामोठ्यासह अनेक भागांमध्ये पाणी प्रश्न गंभीर झालाय. मंत्री गणेश नाईक तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि विक्रम पाटील यांनी सिडकोला 27 वेळा अर्ज करूनही प्रश्न सुटलेला नाही असा आरोप मनसेचे योगेश शिले यांनी केलाय. दरम्यान काही ठिकाणी कामं सुरू असल्यानं पुढील 15 दिवस पाणी कपात राहणार असल्याचं सिडकोनं स्पष्ट केलंय. यावर संतप्त झालेल्या योगेश शिले यांनी 15 दिवसात पाणी दिलं नाही तर गटाराच्या पाण्यानं आंघोळ घालू असा थेट इशारा सिडको प्रशासनाला दिलेला आहे. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर प्रशासन जागं झालंय. महाबळेश्वर शहर आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि पर्यटक त्रस्त झाले होते. याच खड्ड्यांवर एबीपी माझानं बातमी प्रसिद्ध करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागं झाले आणि खड्डे बुजवण्याचं काम तातडीनं सुरू करण्यात आलंय. गणपतीपर्यंत महाबळेश्वर खड्डेमुक्त करू असा विश्वास नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. नागपूरच्या शेतकऱ्यांवर पाऊस पाण्याची मोठी तांगती तलवार आहे. विदर्भात पुढचे 15 दिवस पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती नागपूर वेधशाळेनं दिली आहे. आधीच विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाहीये. 1 ऑगस्ट महिन्यात पावसाची 40% तूट आहे आणि यंदाच्या पावसाळ्याचा विचार करायचा झाला तर सरासरी 20% कमी पावसाची नोंद झाली आहे. अल निनो सोबतच हिंद महासागरातील आयोडी स्थिती पावसाची नकारात्मक आहे. पण या अंदाजानुसार पुढचे 15 दिवस पावसाचा मोठा खंड पडू शकतो तर खरीप पिकांना याचा फटका बसू शकतो. जो अगले आने वाले दिनों का जो हम मीडियम रेंज फोरकास्ट जो इशू की जाती है, जो 5 to 7 डेज का फोरकास्ट दिया जाता है, उसमें जो हमारा फोरकास्ट है उसमें किसी भी तरह की चेतावनी जारी नहीं की गई है और जो रेनफॉल्स रहेंगे अगले आने वाले 5 to 7 डेज में वो सामान्य से काफ़ी कम रहेंगे
और कुछ कुछ जगहों पे ऐसी परिस्थितियाँ हो सकती है जो रेनफॉल रहेंगी वो काफ़ी लाइट रेनफॉल या वेरी लाइट रेनफॉल ही होने की संभावना बन रही है। साथ साथ हमारे द्वारा जो एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट जो इशू किए जाते हैं उसमें भी अगले 2 वीक में जो रेनफॉल दर्शाया गया वो सामान्य से कम होने की पूरी संभावना बन रही है। अहिल्यानगरच्या दक्षिण भागातही पावसानं शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे। नगर तालुक्यातल्या खडकीमध्ये 1.5 एकरातील 400 संत्री झाडांपैकी 100हून अधिक झाडं पाण्याअभावी जळाली आहेत। उर्वरित संत्र्यांची फळगळती सुरू असून शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। आमची 1.5 एकरामध्ये संत्र्याची बाग आहे। 1.5 एकर संत्र्याच्या बागामधले आमचे 100 ते 150 झाडं ही पूर्णपणे जळूनच गेले। त्याच्यामुळे आम्ही ते पूर्णपणे काढून टाकले आणि उर्वरित झाडं आम्हाला जे वाटले चांगले ते पण आता पूर्णपणे संपून जायला लागले आणि जे आता जे फळं आलेले आहे जे म्हणलं आता येतील 2-3 महिन्यामध्ये त्याचे पैसे होतील ते पण होणार नाही। आता सध्याला जे लिंब एवढे आहे ते सुद्धा पूर्ण गळून चालले, पानगळ पण सगळीच होत आहे। 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। दुपारी कडक ऊन पडल्यानंतर सायंकाळी झालेल्या या दमदार पावसामुळे बळीराजा काहीसा सुखावलाय। रोवणीनंतर धान पिकाच्या वाढीसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्यानं या पावसामुळे शेतातील पिकांना मोठा फायदा होणार आहे। कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम कालपासून सुरू झाली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं महापालिकेचे कान टोचल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानंही कारवाई केली आहे। रंकाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर हातगाड्यांचं साम्राज्य होतं आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता। या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात हातगाड्या जप्त करण्यास सुरुवात झाली आहे। अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। याच्या अगोदर पण कारवाईचे बऱ्याच वेळेला प्रयत्न होतात, परंतु काय होतं की एकदा कारवाई झाल्यानंतर ते परत अतिक्रमण होतं। त्यामुळे कारवाईत इथून पुढे मात्र सातत्य राहील आणि माननीय उच्च न्यायालय इथं असल्यामुळं या कारवाईला अजून बळ मिळेल असं मला वाटतं। बँक लॉकरमधून 81,80,000चं सोनं लंपास केल्याप्रकरणी चक्क बँकेच्या मॅनेजरलाच अटक झाली आहे। कांदिवली पश्चिमेच्या एमजी रोडवरच्या इंडसइंड बँकच्या शाखेत हा प्रकार घडलाय। दुबईस्थित 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या लॉकरमधील 610 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक प्रकरणी कांदिवली पोलिसांनी कारवाई केली आहे। सदर व्यक्ती 2 वर्षांनी दागिने घेण्यासाठी बँकेत आली असता लॉकरमधून सोनं गायब झाल्याचं उघड झालंय। तेव्हा संशयित उपशाखा व्यवस्थापक कुलदीप साहांच्या बँक खात्यामध्ये 2 वर्षांमध्ये तब्बल 9 कोटींचे व्यवहार आढळलेत। सोन्याच्या तारणाशी संबंधित संस्थांकडून मिळालेल्या दागिन्यांच्या फोटोवरून फिर्यादीकडून ही ओळख पटवण्यात आली आहे। आरोपीकडून 610 ग्रॅम वजनाचं 81,80,000चं सोनं जप्त करण्यात आलंय। यामध्ये एसीपी संतोष धनवटे आणि वरिष्ठ निरीक्षक करण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला आहे। पंढरपूरच्या यमाई तलावामध्ये उपनगरासह टाकळी गावातील सांडपाणी सोडलं जात आहे। हे सांडपाणी यमाई तलावात जाण्यापासून थांबवणं आणि यमाई तलावाचं प्रदूषण रोखण्यासाठी आता नव्या एसटीपी प्रकल्पाची उभारणी सुरू करण्यात आली आहे। आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नातून 15 कोटी रुपयांचा एसटीपी प्रकल्प यमाई तलावानजीक सुरू होणार आहे आणि त्यामुळे शहरातील नव्या अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रकल्पाला देखील मोठी गळती मिळेल। तसंच यमाई तलाव स्वच्छ आणि शुद्ध राहून शहराचा ऑक्सिजन पॉइंटही अबाधित राहणार आहे। पंढरपूर शहरामध्ये असलेल्या यमाई तलावामध्ये टाकळी भागातील सांडपाणी तळ्यात मिसळत होते। ते घाण पाणी मिसळू नये म्हणून माजी आमदार प्रशांत मालक परिचारक व आमदार समाधानदादा आवताडे यांच्या प्रयत्नातून 15 कोटींचा निधी सेविंग पाईप स्टेशनसाठी मिळालेला आहे। नमो उद्यानासाठी 1 कोटी निधी मिळालेला आहे। त्यामधून विकसित कामे करीत आहोत आणि पद्मावती उद्यानासाठी 20 कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे केलेली आहे। मुंबईतल्या घाटकोपरच्या पंतनगरमध्ये सुनेच्या हत्येची मोलकरणीला सुपारी देण्यात आली आहे। दारूच्या नशेत सुनेचा बाथरूममध्ये पाय घसरून मृत्यू झाल्याचा खोटा बनाव सासूनं केला। जुन्या वादातून सासूनं सुनेच्या हत्येसाठी मोलकरणीच्या कुटुंबाला तब्बल 3 लाख रुपयांची सुपारी दिली। दुबईहून परतलेला सपना गंजी या 35 वर्षीय सुनेची मोलकरीण आणि तिच्या कुटुंबानं निर्घृणपणे हत्या केली आहे। पंतनगर पोलिसांनी या हत्येप्रकरणी सासूसह 5 जणांना अटक केली आहे।
सांगलीच्या नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बत्ती शिराळ्यामध्ये मिरवणुकीत महिलांच्या अश्लील नृत्याचं आयोजन करणाऱ्या 16 मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. पोलिसांनी समज दिल्यानंतरही मंडळांनी महिला नृत्याचे कार्यक्रम ठेवल्यानं 16 मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. तर काही मंडळांवर मोठे लाऊडस्पीकर लावून ध्वनी प्रदूषण केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्वेतल्या दत्तनगर परिसरात भरधाव कारनं 2 महिलांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झालाय तर एका महिलेवर उपचार सुरू आहेत. तपासात कार 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचं समोर आलंय. मुलाला कार चालवण्यास दिल्याप्रकरणी कार चालक राजेश बबन शहा आणि मूळ चालक महेश नाईक यांच्यासह तिघांविरोधात तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गाडीचा मालक कोण आहे ते पण दाखवत नाही, समोर कोण सीसीटीव्ही कॅमेरे काढले त्याचे फुटेज पण दाखवत नाही, काही दाखवत नाही. आम्हाला आमचं काय बोलणं ऐकूनच घेत नाहीत ती लोक. कोण ती लोक आहेत आणि कोणाकडे तुम्ही मागणी करता? पोलिसांच्याकडे आम्ही बोलतोय, ते पोलीस उलटी उत्तर देतात. त्याला कोणाला मुलग्याला आतमध्ये ठेवले त्याला काही कोणता प्रश्न पण विचारत नाही की काय झालंय काय नाही. आम्ही म्हणजे गुन्हेगार आणि ते मुंबईच्या कोस्टल रोडवर पोलिसांचीच गाडी पळवून धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाला अखेर मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रय झंझुरटे असे या आरोपीचं नाव आहे. त्यानं पोलिसांची गाडी पळवून महालक्ष्मी आणि वरळी परिसरात मुक्त संचार केलाय. यावेळी त्यानं गाडी विरुद्ध दिशेनं चालवत वाहतुकीत धुमाकूळ घातला. या प्रकरणात पोलिसांच्या गाडीचं देखील मोठं नुकसान झालंय. चर्चगेट बोरिवली लोकलच्या दिव्यांग डब्यात बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एका 62 वर्षीय दिव्यांग प्रवाशाला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या केचिटन पिरिस या वृद्धाचा भाभा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी 48 वर्षीय आरोपी अमजद शेख याला ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे. स्थळ पुणे असं अभिमानानं मिरवणाऱ्या पुण्यात आणखी एक भोंदू गुरु सापडलाय. स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून घेणाऱ्या एका तथाकथित आध्यात्मिक गुरूनं एका तरुणीकडे अर्धनग्न फोटोंची मागणी केली. मोटिवेशनल स्पीकर असल्याचं सांगणाऱ्या आरोपीशी एका 23 वर्षाच्या मुलीची सोशल मीडियावरून ओळख झाली. काही महिन्यात ही ओळख वाढली. मग तुझ्या अंगातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी काही अर्धनग्न फोटो पाठव अशी मागणी या भोंदूनं केली. तेव्हा या तरुणीनं प्रसंगावधान राखत पोलिसात धाव घेतली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण परिसरात अतिशय दुर्मिळ असं पांढऱ्या रंगाचं मुंगूस आढळलंय. यापूर्वीही परिसरात अशाच पांढऱ्या मुंगुसाची नोंद झाली असून जनुकीय बदलामुळे असा रंग दिसतो असं वनविभागानं स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे एकाच वेळी मुंगुसांचा कळप दिसल्यानं कोकणच्या समृद्ध जैवविविधतेचं हे आगळंवेगळं दर्शन निसर्गप्रेमींमध्ये कुतूहल ठरतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.